म्हणले अहो पोलीस खात्या चोराला ह्याला दाखवायचं असते काय कुठं कुठलं की माणसं मालकाची चालू होता मी चोर होतो हा बोला तुम्ही आहेत का? हां गज पाटील. हॅलो बोला कसं तुम्हाला म्हणलं होतं की येऊ फोन करा म्हणून आधी काय भावाला चापट विनाकारणच झाली बघा हे जे पडवळे साहेबांना उभी विनाकारणच की ते पहिल्यांदा असंच केलं होतं आम्हाला पोलीस स्टेशनला आलं की बघा असं झालं म्हणून तुम्हाला तरी पहिल्यांदाच फोन केला होता आणि आत्ताही फोन केला होता तुम्ही केलता का पण तावडे साहेब केले ना फोन केला नाही म्हणजे मला नाही म्हणायचं मला केलं नाही फोन कोणी अहो बघ भाऊ माझ्यासोबत प्रत्येक वेळेस असं काय व्हायला हो मी काय कोणाचा गुन्हा केला कोणाच्या उपायात मलिक नाही हो मला तर वाटतं मी सरावलेल्या ना जागा मरण माणूस इतका मी कोणाचा हिसाब नसतो हा मला समोर थाट चापट हानी होय ना अहो पहिल्या वेळेस मला मारला आता भावाला मारला नेमकं काय चालू काय नेमकं जगायचं कसं हो गजू भाऊ मी 7 वर्ष झालं मी त्या पहिल्याची सजा मीच भोगतोय मीच मार खाऊन मीच सजा भोगतोय अजून ते म्हणलं बघा का साहेब बघा बघा म्हणलं काही मारहाण करतात बघा पहिले असं त्या खटल्याला असंच म्हणलं लागलं गजभाऊला हे गजभाऊ आले कोणता गजभाऊला म्हणजे फेकून त्याला मोबाईल मला त्यावेळेस मी ते कठीण तेव्हा कठीण ना हा तेव्हा आता मी ना मोबाईल आमच्या दोघांचे घेतले वरी गेले काय काय उडवले की काय नाही की आता माझा काय काय माझे पण गजभाऊ माझ्यासोबत असं का व्हायला मोठमोठे दंगे करणारे मोठमोठे सगळे चुकाले वाळू कसं चुकाले माझ्यासोबत का व्हायला मी शेतात काम करून 2 टाइमची भाकर खातो मी कोणाची भीक मागत नाही हा माझं काय चुकले मला सांगा ना अहो गावात सुद्धा माझी एक चक्कर सुद्धा नसती माझ्या घरापर्यंत लोक भांडणं करायला येतात तरी पण मी 7-8 महिने काढले आणि आता घरचं सरपंच असून तो पण मला दावा विश्वास येतोय नाही झाला मी आज 7 महिने सहन करून आज आलोय तक्रार द्यायला ते विश्वास नाही त्याच्यावर म्हणून मी पहिल्या करतात म्हणून असं मी फोन केला सरपंच आधीच म्हणलं होतं मला पोलिसाला मारायला होतो म्हणून सुट्टीला सुट्टी मिळायला होती मला सुट्टी का घ्यायला म्हणून मी 7 वर्षाची सजा भोगते साहेब मी पहिल्या वेळेस असं चुकलो मी 7 वर्ष सजा भोगला किती 18ची म्हणजे 8 वर्ष झाले मला 8 मी जिंदगी चाली तो मी जिंदगी चाली ना ते माणूस आता तुला खावा तसं आहे माझ्यावर इनाकर मग बाप मरून गेला गुन्हा दाखल करून मग बाप गुन्हा घेऊन मरून गेला हाय खाऊन मरून गेला मग बाप मला चक्र सकाळी या म्हणते काय म्हणते सकाळी या म्हणले तुम्हाला बोलले काय म्हणले मला या गोष्ट भन झाले बघा काय नसते कसं तिकडं पुढे या जागा नाही का सांगा इथं सांगा मराठा माणसं गाडमध्ये कोणची चापटी नका मारली का काहीतरी पोचलं असावं पहिल्या 25,000 पोचल ते साहेब 25,000 रुपये 25,000 रुपये पोचल मला चक्र आलं रे माझी मला लई वेगळं अरे माझी चक्र आली मला कोणी काल तू चल
चल, उठ की मग. उठ तर सर. नाही इथं बोलवा ॲम्ब्युलन्स येते बोलवा सरकारी दवाखान्यात जाऊ बोलवा आपल्याला जावं लागतं, इथं काय ॲम्ब्युलन्स बोलवा इथं मला चला वाटणार का मॅडम ते पण काम आहे. सरळ बोलून सरळ बोलून. आता मला हे बोलत असतं, ते सुरू होतं, काम करून बोलतात. किती वाजले? मॅडम काही म्हणून मी देऊ शकतो का नाही? नाही. अहो सेवा आहे ना. पोलीस सेवा पोलीस मदत आहे मदत करणार नाही तर नाही म्हणून सांगा तुम्ही हा केले का आम्हाला रेफरन्स 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 द्या रेफरन्स आम्हाला रेफरन्स कोण देईल तुला इथे कसं चालली देत नाही आपण सरकार दवाखान्यावर भर भेटला सर सर मी पैसे काढून केले पैसे बस हे मोबाईल मध्ये धरा असं ते अजून मारू शकतात आपल्याला